नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण या कपड्यापासून सुंदर अशी एक बॅग बनवणार आहोत. अगदी वेगळे असणार आहे, पाहू शकता. तर इथे हा कपडा पूर्णपणा घेतलेला आहे उंचीला. तर इथे मी या कपड्याचे फोल्ड करत आहे आणि फोल्ड करून इथे मी 16 इंच इथे मार्क केला आहे 16 इंचावर. आणि आता आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. या बॅगला आपण अस्तर किंवा फोम काही यूज करणार नाही, फक्त सिंगल कपड्यामध्ये ही बॅग तयार होणार आहे. तर रुंदी बघू शकता कपड्याची 16 इंच आहे आणि लेंथला 43 इंच पूर्णपणा घेतलेला आहे. तर इथं आपल्याला सेंटरला अशा पद्धतीनं चून करून घ्यायची आहे आणि यावर आपण असा एक बेल्ट तयार करून बसवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 7 बाय 3 इंचाची अशी स्ट्रिप घेतलेली आहे. तर इथे फोल्ड करून अशी आतल्या साईडनं आपल्याला शिवून घ्यायची आहे. तर त्यानंतर अजून एक आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर इथे 9 बाय 9 इंचाचा असा स्क्वेअर घेतलेला आहे. तर हा स्क्वेअर आपल्याला फोल्ड करून असा बो तयार करायचा आहे. तर इथे मशीनवर मी कपडा घेतलेला आहे. त्या दोन्ही साईडनं आपल्याला काठ शिवून घ्यायचे आहेत. अगदी बारीक जशी साडीला किनार आपण शिवतो तसं आपल्याला काठ शिवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे. तर इथे दोन्ही साईड आपण काठ शिवून झालेले आहेत. त्यानंतर आपण जी पट्टी घेतलेली आहे 3 बाय 7ची, त्याला साईडच्या त्याची पण टोकं आपण शिवून घेतलेली आहेत. तर इथे मध्यभागी मी सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि तिथं अशी बारीकशी चून करून घ्यायची आहे. तिथं मी पिन लावून घेते आधी, सरकू नये म्हणून. त्यानंतर आपल्याला या पट्टीमध्ये हा कपडा ठेवून वन साईड आपल्याला फोल्ड करायची आहे. इकडं साईड ही काटाची बाजू असल्यामुळे फोल्ड करायची गरज नाही आहे. आणि चुनी केलेला हा भाग आहे तो आपल्याला या पट्टीच्या आत ठेवून शिवून घ्यायचा आहे. डावीकडचा काठ तो एकदम काठाची बाजू असल्यामुळे फोल्ड करायची गरज नाही आहे. इथे मी झूम करून दाखवलेला आहे, बघू शकता. उजवी साईडची पट्टी मी दुमडलेली आहे आणि डावीकडची अशी काठाची असल्यामुळे तशीच ठेवणार आहे. आणि अगदी कॉर्नरला पण शिलाई करून घेतली, ते लॉक केलं. आता ही हँडल आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅग असा उलटवून साईडचे दोन्ही काठ आपले हे शिवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे. हे बघा, दोन्ही उलट बाजूचे आहेत काठ, ते आपले एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे मी पिन लावून घेतलेली आहे काठांना. तर पिन लावली तिथून आपल्याला तिथपर्यंत शिलाई करायची आहे आणि वरच्या साईडनं आपल्याला लेंथला एक 10 इंच ठेवायचं आहे. वरच्या बेल्टपासून 10 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तळभागातून आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचे. तर हे 11 इंच आलेलं आहे. म्हणजे खालून 11 इंचावर आपल्याला हे इथं स्टिच करून घ्यायचं आहे. कॅमेरा थोडा सरकल्यामुळं व्हिडिओ पूर्ण दिसत नाही, थोडासा त्याबद्दल क्षमा असावी. दोन्ही साईडचे काठ शिवून घेतलेले आहेत. इथे मार्किंग केलं आहे त्या पद्धतीनं दुसऱ्या काठाच्या मापाप्रमाणे. ते मार्किंग केलं तिथपर्यंत शिवून घेतलं इथे. त्यानंतर दोन्ही शिलाई एकावर एक ठेवून मध्यावर आपल्याला खालचा भाग आपल्याला असा हा शिवून घ्यायचा आहे.
बॅगेचा तळभाग काठावर काठ ठेवलेले आता आपण शिलाई केलेले. त्यानंतर कॉर्नरला एक कोपऱ्यावर असं आपल्याला कॉर्नरमध्ये त्रिकोण करून घ्यायचे आहे. तिथे आपल्याला 2.5 इंचाचा मार्क करून तिथे आपण शिलाई करून घेतली आहे. माझा कॅमेरा थोडासा लूज झाल्यामुळे थोडासा जरा प्रॉब्लेम झाला होता, सरकला होता तो, त्यामुळे काही भाग दिसलेला नाही, समजून घ्या. तर इथे बघा कोपऱ्या अशा पद्धतीने शिवून झालेले आहेत आपले. तर इथे ही बॅग तयार झालेली आहे शिवून. त्यावर आपण आता इथे 9 बाय 9 इंचाचा जो चौकोन घेतलेला होता स्क्वेअर, त्याला आपण 3 साईडनं शिलाई करून घेत आहोत आणि थोडंसं मार्जिन ठेवून त्यातून आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. त्याचा आपण बो बनवणार आहे. याचे टोक काढून घेतले. आता हा कपडा आपल्याला इथे उलटवून घ्यायचा आहे. आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे, ती दुमडं. त्याचे टोक काढून घेतले सगळे चारही. त्यानंतर एक आपण छोटीशी नाडी बनवून घेणार आहोत इथे बो बनवण्यासाठी. इथे दाखवल्याप्रमाणे बो तयार केलेला आहे. तर तो बो आपल्याला या ठिकाणी स्टिच करून घ्यायचा आहे. तो बो इथं शिवून झालेला आहे आपला. बॅग अशा पद्धतीनं तयार झालेली आहे, बघू शकता. हँडल एकच आहे या बॅगला. खूप सुंदर अशी वेगळी स्टायलिश बॅग आहे ही. तर यामध्ये आपण काही कपडे ठेवून बघू शकतो. काही मी कटपीस यामध्ये ठेवलेले आहेत आता. तर या बॅगचा लुक असा दिसतोय. सुंदर अशी ही हँडल एकच आहे. खूप छान अशी आपण हातामध्ये अडकवून यूज करू शकतो. सुंदर अशी ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.